अभ्यास तर तुम्ही सगळेजणच करताय, पण लक्षात मात्र सर्वांच्या राहत नाही. म्हणूनच मी आज तुमच्यासाठी एक छोटासा व्हिडिओ घेऊन आलोय की लक्षात कसं ठेवायचं. चला तर पाहूया. क्लास 10 10वी महाराष्ट्र स्टेट बोर्डचा सायन्स 2चा एक चॅप्टर आहे ज्याचं नाव आहे सोशल हेल्थ. 9 नंबरचा हा चॅप्टर आहे. त्याच्यामध्ये सांगितलं की मोबाईल वापरल्यामुळं काय काय प्रॉब्लेम्स होतात, साईड इफेक्ट्स काय होतात, आणि हे त्याच्यामधले 7 कीवर्ड्स आहेत. काय आहे ते आपण पहिल्यांदा मी तुम्हाला एक्सप्लेन करेन, मग मी तुम्हाला ट्रिक सांगेन. तर फर्स्ट वन आहे टिनिटस. टिनिटस म्हणजे काय? खूप वेळ असं गाणी ऐकल्यामुळं, मोबाईल वापरल्यामुळं कानामध्ये कुई किंवा असा बारीक आवाज ऐकू येतो, त्याला आपण म्हणूया टिनिटस. नेक्स्ट आहे जॉईंट पेन्स. मोबाईल वापरल्यामुळं एका कंडिशनमध्ये बसून, आपण एका स्टेटमध्ये बसून जॉईंटचे पेन्स होऊ लागतात, जॉईंट पेन होतात. नेक्स्ट काय आहे? फॉरगेटफुलनेस म्हणजे विसराळूपणा, विसरण्याची वृत्ती वाढते. हा मोबाईलचा दुष्परिणाम. पुढचा आहे विजन प्रॉब्लेम. विजनचे म्हणजे डोळ्यांचे वेगवेगळे प्रॉब्लेम्स होतात, चष्मा लागू शकतो. इनसोमनिया म्हणजे झोपेचे विकार होतात, झोप व्यवस्थित होणार नाही त्याची. पुढचा आहे हेडेक, डोकं दुखू लागेल. आणि सर्वात शेवटी आहे टायर्डनेस म्हणजे फार थकवा येणार. आता नॉर्मली स्टुडंट्स काय करतात? हे आहे तसं रट्टा मारायला बघतात. ठीक आहे, प्रॉब्लेम्स ऑफ युझिंग मोबाईल फोन्स मोर, दे विल जस्ट ट्राय टू बाय हार्ट दिस मग अप लाईक टिनिटस, जॉईंट पेन, फॉरगेटफुलनेस, विजन प्रॉब्लेम, असं ते रट्टा मारणार. ठीक आहे, रट्टा मारून तुम्हाला आत्ता पाठही होईल, पण ते नंतर 15-20 मिनटं, 1 दिवस, 2 दिवस, 7 दिवस विसरणार. प्रत्येकाची रिटेन्शन पॉवर असते लक्षात ठेवण्याची, त्यानुसार ते विसरून जाणार. पण जर तुम्ही हे 7 वर्ड्स कनेक्ट केले तर ते कधीच नाही विसरणार. त्यासाठी तुम्हाला एक स्टोरी बनवायला पाहिजे, मी तुम्हाला सांगणार आहे. चला तर आपण इमॅजिन करूया, तुम्ही मोबाईल बघताय. सो दिस इज फोन इन युअर हँड. ओके, तुम्ही मोबाईल बघताय आणि मोबाईल बघून बघून समजा तुम्हाला फार कंटाळा आला. म्हणजे काय झालं? टायर्डनेस. ठीक आहे, मोबाईल बघून बघा, फार वेळ मोबाईल बघून, टी व्ही बघून आपण डोळे पुसतो. म्हणजे काय झालं? विजन प्रॉब्लेम. मोबाईल बघून कंटाळा आला, टायर्डनेस. डोळे पुसायला लागलो म्हणजे काय झालं? विजन प्रॉब्लेम. आणि ह्या मोबाईलच्या नादात मम्मीनं सांगितलेलं काम विसरलं म्हणजे काय झालं? फॉरगेटफुलनेस. हे बघा, हे फॉरगेटफुलनेस. मग आई काय सोडणार नाही तुम्हाला. आई आली तिकडनं, नुसतं आली नाही, हातात लाटणं घेऊन आली, दिलं की पाटीत एक, आया आया करत जॉईंट पेन्स होऊ लागले. म्हणजे बघा, हे काय झालं? जॉईंट पेन्स. तोपर्यंत पप्पा आले. पप्पा कुठे शांत बसतात, दिली एक कानाखाली जोरात. कानाखाली दिल्यावर काय झालं? हेडेक, डोकं दुखू लागलं. बघा, हे हेडेक. आणि कानात कुई असा आवाज येऊ लागला. म्हणजे काय झालं? टिनिटस. तर एवढं सगळं झाल्यानंतर जाऊन जरा झोपायचा प्रयत्न करतोय, तर झोप कुठं लागते? म्हणजे काय झालं? इनसोमनिया. बघा, ह्या स्टोरीमध्ये हे 7 वर्ड्स सगळे कनेक्ट झाले. आय रिपीट, परत एकदा मी रिपीट करतो, व्यवस्थित ऐका. आपण मोबाईल बघतोय, मोबाईल बघून कंटाळा आला म्हणजे काय झालं? टायर्डनेस. डोळे दुखू लागले म्हणजे काय? विजन प्रॉब्लेम. तिकडून ह्या नादामध्ये आईने सांगितलेलं काम विसरलं म्हणजे काय झालं? फॉरगेटफुलनेस. आई आली आणि मारलं तुम्हाला, लाटणं मारलं म्हणजे काय झालं? जॉईंट पेन. पप्पा आले, कानाखाली दिली म्हणजे काय झालं? हेडेक, डोकं दुखू लागले. कानात कुई आवाज आला, टिनिटस. आणि ह्या सगळ्यामुळे तुम्हाला काय झालं? झोप लागणार नाही म्हणजे काय झालं? इनसोमनिया. ठीक आहे, अजून एक एक्झाम्पल आपण बघूया. ह्याच चॅप्टरमधला अजून एक क्वेश्चन आहे की व्हॉट आर द फॅक्टर्स अफेक्टिंग सोशल हेल्थ. सोशल हेल्थवरती कोणते फॅक्टर्स अफेक्ट करतात सोसायटीमध्ये, याच्याशी रिलेटेड आहे. तर इथं आय एम नॉट हिअर टू टीच यू, मला शिकवायचं नाही आहे, मला फक्त एवढंच सांगायचं आहे की काही वर्ड्स असतील तर ते कसे लक्षात ठेवले पाहिजेत, लक्षात ठेवण्याची ट्रिक काय असावी. तर आता पहा, फर्स्ट आहे बेसिक नीड्स. प्रत्येकाचे बेसिक गरजा असतात, फूड, क्लॉथ, शेल्टर, मेडिसिन्स, त्यामध्ये दिलेलं आहे. पुढचं आहे सोशल स्टेटस, समाजामधलं स्टेटस काय आहे. नेक्स्ट आहे प्लेग्राऊंड, गार्डन, टॉयलेट एटसेट्रा फॅसिलिटीज काय आहेत. पुढं आहे ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटीज, परत एज्युकेशन, देन सोशल सेफ्टी, देन फायनान्शियल कंडिशन, अँड देन फायनली जॉब ऑपॉर्च्युनिटीज. आता हे सुद्धा तुम्ही असंच जर पाठ करत बसला तर नाही होणार. मग ह्याला सुद्धा आपण विचार केला पाहिजे. थोडं प्रॅक्टिस केल्यानंतर ऑटोमॅटिकली तुम्हाला कळतं की आपण कशी ट्रिक लावली पाहिजे. तर मी याला ट्रिक काय लावली पहा. एक बाळ घरी जन्मलं, कुठंतरी लहान मुलगा आहे, म्हणजे त्याच्या बेसिक नीड्स आहेत फूड, क्लॉथ, शेल्टर, मेडिसिन्स. म्हणजे पहिलं काय झालं आपलं? बेसिक नीड्स. ते मोठं झाल्यावर, जरा मोठं झालं की कुठं जातं? शाळेला, म्हणजे एज्युकेशन. म्हणजे बघा, पुढचं काय झालं आता? एज्युकेशन. आता चांगलं शिक्षण घेतलं म्हणजे जॉब तर लागणारच. म्हणजे पुढचं काय झालं बघा? जॉब ऑपॉर्च्युनिटीज. पण जॉबला जातोयच कशानं जाणार? ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटीज. जाण्यासाठी बस, गाडी, रेल्वे काहीतरी पाहिजे. म्हणजे आलं इथं ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटीज. आता जॉबला चालला, एवढं सगळं करतोय म्हणजे पैसे मिळणार म्हणजे काय झालं? त्याची फायनान्शियल कंडिशन इम्प्रूव्ह होणार. फायनान्शियल कंडिशन, पैसे मिळाले म्हणजे असं समजा त्याचं सोशल स्टेटस वाढेल. हे बघा, सोशल स्टेटस त्याचं वाढलं. पैसे भरपूर आलेत म्हणून इमॅजिन करा, त्यानं 2 गार्ड ठेवलेत स्वतःसाठी. गार्ड बंदूक घेऊन उभे आहेत, वॉचमन ठेवलेला आहे म्हणजे त्याची सेफ्टी वाढली.
म्हणजे हे झालं सोशल सेफ्टी. आता त्याच्या सगळ्या जबाबदारीमधून मुक्त झालाय, लग्न झाले आणि बायको आणि मुलांना घेऊन तो गार्डनमध्ये फिरायला गेलाय. म्हणजे काय झालं, प्ले ग्राउंड, गार्डन्स अँड टॉयलेट. आणि शेवटचं टॉयलेट तर आपण विसरणार नाही, दिस इज आवर बेसिक नीड. जोक सपाट, पण या पद्धतीनं आपण कितीही अवघड असो प्रत्येक गोष्टीला ट्रिक लावता येते. त्यामुळे डोंट जस्ट मग इट अप. फक्त पाठांतर करू नका, तर ट्रिक लावून लक्षात ठेवा, कधीही तुम्ही विसरू शकणार नाही. थँक्स व्हेरी मच फॉर वॉचिंग. अशाच माझ्या बऱ्याच काही ट्रिक्स आहेत, त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.